वसंत मोरे यांनी कालच मनसेला सोड चिठ्ठी दिली आणि या पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे ते अद्यापपर्यंत वसंत मोरे यांनी स्पष्ट केलेले नाहीये। वसंत मोरे आता आपल्या सोबत आहेत। काल तुम्ही मनसेला सोड चिठ्ठी दिली आणि आता वसंत मोरे नेमकं पुढे काय करणार या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे, चर्चा आहे। काय पुढची नेमकी आता भूमिका काय असणार? मी आता कालच निर्णय घेतलाय, त्यामुळं अजून माझी पुढची भूमिका काय असेल ते मी काल पण सांगितलं की येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये मी पुढची भूमिका काय असेल ते 100% बोलेन। कार्यकर्त्यांचा भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि मला वाटतं की मी मागे फिरायचे माझे सगळे दोर कापलेत पहिल्याच दिवशी। त्यामुळे आता उलट मी जर मागे फिरलो तर ज्यांनी माझ्यावरती भरोसा ठेवून पदाचे राजीनामे दिलेत त्या लोकांचा अपमान होईल आणि मी जे काही केले ना हे मी पूर्ण विचार करून केलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की आजपर्यंत पक्ष संघटना हाच विचार माझ्या मनामध्ये कायम होता। आता कुठंतरी माझ्या मनामध्ये कुटुंबाचा सुद्धा विचार येतो, घरच्यांचा पण विचार येतो। जेव्हा कालच्याला आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं ना, आपल्या राजकारणामुळे जर आईच्या डोळ्यात पाणी येत असेल ना तर मला वाटतं आपण आपलं आत्मपरीक्षण पण केलं पाहिजे। आपण घरच्यांना किती वेळ दिला आणि आपण संघटनेला किती वेळ दिला। त्यामुळं मला वाटतं की मी योग्य निर्णय घेतला आहे। तुम्ही भाऊक झालेला दिसतायत आणि तुम्ही आजच पोस्ट केली की आईच्या डोळ्यात काल पाणी आलं होतं जेव्हा तुम्ही त्यांना भेटायला गेला होता। काय नेमका तो क्षण होता? काय नेमकं भावना काय होती? म्हणजे जसं कळत नाही ना तसं आईला पण माहिती आहे हा राज ठाकरेंबरोबर होता। पण आता काल जेव्हा तिला कळलं ना की मी राज ठाकरेंना सोडले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं। म्हणजे जितका त्यांना कळलं ना तितका कुणालाच कळला नाही ना राव। मग शेवटी मला असं वाटलं की आज 75-76 वर्षाची आई जर अशा क्षणाला आपल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येत असेल ना तर मग आपण पण काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तो मी केला आहे। आता मला वाटतं की जर त्यांना वाटत असेल की ह्याच्यामध्ये त्यांना पण बरं वाटतं, ठीक आहे बाबा हा आता तरी घरात थांबल, 12-12 तास जनता दरबार घेतो मी, आठवड्यातनं 20 तास लोकांसाठी बसलेला असतो इथं। नाही तसले कार्यक्रम केले, नाही तसले उपक्रम केले, संघटना वाढली पाहिजे, पक्ष मोठा झाला पाहिजे, पण कधी संघटनेमधून 1 रुपयाची अपेक्षा कधी केली नाही आयुष्यामध्ये, कधी केली नाही। उलट प्रत्येक निवडणुकीला स्वतःच्या प्रॉपर्ट्या विकल्या, स्वतःचे कर्ज काढले, मी लोन मारून मी निवडणुका लढलो आहे। आज सुद्धा माझं बँकेचा हप्ता चालू आहे, 2019ला लोन काढून मी निवडणूक लढलो आहे। मग आता घरच्यांना हेच वाटतं ना, आपण असं वाटतं ना म्हणजे आपण एवढं सगळं करायचं आणि त्यांच्या तोंडाचं काढायचं इथं घालायचं कशा करता? त्याच्यापेक्षा आपलं म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। त्यामुळं आता मी समाधानी आहे। बघू पुढचं आता काय नेमकं, कारण मधल्या काळात तुम्ही शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती। आता पुढे नेमकं काय, म्हणजे कुठल्या पक्षात साधारणतः ऑफर काही तुम्हाला आले आहेत का? कुठल्या पक्षाकडनं विचारणा झाली आहे का की आमच्या पक्षात यावं तुम्ही? ऑफर्स अशा मला कालपासून खूप जणांचे फोन आले, खूप जणांचे। कोण एक स्पेसिफिक काय साधारणतः कुठल्या पक्षाकडनं? काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा मला फोन आले। आमदार मोहनदादा जोशींचा मला फोन आला आहे। माझे मित्र महानगरपालिकेतील माझे मार्गदर्शक ज्यांच्यासोबत मी 15 वर्ष सभागृहामध्ये काढली ते अरविंद शिंदे, 10 वर्ष ज्या मुरली अण्णाबरोबर सभागृहात काढली तो मुरली अण्णा, 15 वर्ष ज्या प्रशांतदादा जगतापांबरोबर सभागृहामध्ये आहेत ते प्रशांतदादा जगताप, 5 वर्ष ज्या ताईबरोबर काढली ती रुपाली ताई, हे सगळे म्हणजे असं कुठलाही मला काल एवढं असं म्हणजे मला मस्त वाईट वाटत होतं। म्हणजे एका डोळ्यात पाणी आणि दुसऱ्या डोळ्यात समाधान होतं की अरे सालं आपल्या पक्षातल्या लोकांना आपली कदर नाही, ठीक आहे ना। बाकीचे लोक, मी काय बोळ्यानं दूध पिणारा माणूस नाही आहे, माझ्या पण पक्षातली लोकं आली, नाही म्हणत नाही मी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेसुद्धा बाप्पू असतील, विद्याधर मानकर असतील, ही लोकं आली ना माझ्याकडं, आशिष साबळे आला, प्रशांत कनोजी आला, ही लोकं आली माझ्याकडं। पण मी परतीचे दोर कापलेत। मी त्यांना हात जोडून विनंती केली की राव मी खरंच आता
निर्णय फायनल केलेला आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की मी आयुष्यामध्ये कधी राजसाहेबांना फसवलं नाही आणि आता परत मी काहीतरी बोलून त्यांना फसवू शकत नाही. त्यामुळं माझं डेअरिंगच होणार नाही की राजसाहेबांसमोर बोलायचं परत. त्यामुळं मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे. तेव्हा कृपया मला नका डिस्टर्ब करू. मला माझा मार्ग मोकळा केला आहे मी. मला माझ्या मार्गाने जाऊ द्या. पण जसं तुम्ही म्हटलं की काँग्रेसकडनं भाजपकडनं असे ऑफर आले. भाजपकडनं अण्णाचा फोन आला तर अण्णा माझा मित्र आहे. मुरली अण्णा मोहोळ माझे मित्र आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त काँग्रेसचीच ऑफर आहे आता? नाही, ऑफर वगैरे असं काही नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश करावा मला फोन आले, तात्या योग्य विचार करा, तात्या योग्य विचार करा. आता विचार तर करण्यासाठीच काही दिवस आहेत माझ्याकडं. काय विचार करायचा, कसा विचार करायचा मी ठरवलं. मला पुणेकरांना सामोरे जायचे, माझ्या कार्यकर्त्यांना सामोरे जायचे. मी कालचा निर्णय हा 10-12 जणांमध्ये घेतला आहे. परंतु माझ्या भागामधल्या लोकांना माहिती आहे की तात्या जे करणार ते योग्य करणार. त्यामुळं लोकांचं माझ्या पुढं तर समाधान आहे. पाहू पुढचा. पण मग तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार असं यापूर्वी तुम्ही स्पष्ट केलं होतं, ते कायम असणार आहे? लोकसभा लढवणार आहेत, पुणे लोकसभा? याच्यासाठी केला होता अट्टहास ना. एवढं जर सगळं केलं कशासाठी केलं? मग जर मला वाटतं की हे जर मला करायचं आहे तर मग मी त्या गोष्टीवरती अजूनपर्यंत तर ठाम आहे. 100% मी खासदारकी लढवण्यावरती ठाम आहे. आणि मला वाटतं की जी पुढची दशा काय असेल ते आता एवढ्या 4-8 दिवसामध्ये ठरेल. कारण वेळ कमी आहे आता. मग लोकसभा लढवायची म्हटल्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षाच्या बॅनर सोबत किंवा कुठल्या पक्षासोबत जाऊन लोकसभा लढवणार की स्वतंत्र लोकसभेला सामोरं जाणार? मी अजून तशी कुठलीच भूमिका मी स्पष्ट केलेली नाही आहे की मला खासदारकी लढायची आहे. पण निर्णय मागे पण घेतला जाऊ शकतो. मी तरी किती पाण्यात आहे. निर्णय मागेही घेतला जाऊ शकतो. नाही असं नाही. मी आज तर त्या निर्णयावरती ठाम आहे. फक्त संघटनेमध्ये जाऊ शकत नाही परत, हा निर्णयावरती मी ठाम आहे. पण मग आता जसं महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत पुणे लोकसभा मतदारसंघात होणार आहे, महाविकास आघाडीकडून अशी काही तुम्हाला चर्चा झाली काही किंवा तुम्ही स्वतः काही तशी इच्छा व्यक्त करतात की महाविकास आघाडीने जर तुम्हाला पाठिंबा दिला तर तुम्ही उमेदवारी करू शकतात किंवा लोकसभेला सामोरं जाऊ शकता? मला हे अजून सगळ्या विषयांमध्ये कन्फ्युजन आहे मला की मला फक्त 2 दिवस द्या. 2-3 दिवसामध्ये मला शांतपणे, कारण ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी लढाई आहे. वसंत मोरे संघर्ष वसंत मोरेच्या 5वीला पोचलेला आहे. 2007च्या अगोदरचा माझा संघर्ष या भागामधले पाहिला ना तर शिवसेनेमध्ये असताना सुद्धा मी संघर्ष केला आहे. या भागामध्ये माननीय राजसाहेब ठाकरेंचा बॅनर लावणारा दक्षिण पुण्यातला एकमेव कार्यकर्ता म्हणून 2002ला मला तिकीट मिळालं नाही. मी 2002पासून माझी प्रार्थना झालेली आहे. 2007ला ज्यावेळेस मी निवडणुकीला पहिल्यांदा उभा राहिलो, मान्य राजसाहेबांची मला सभा दिली संध्याकाळी 5 वाजता. इथं फुल मैदान भरलेलं होतं. आणि त्यावेळेससुद्धा 2007ला सुद्धा माझ्या दारातनं बालाजीनगरवरनं मान्य राजसाहेबांना वळवणारी जी लोकं होती ना, तीच लोकं आजसुद्धा तीच लोकं मला त्रास देतात. पक्षातलीच लोक? पक्षातलीच लोकं ना. पण या सगळ्या संदर्भात काल एवढं दिवसभर सगळं सुरू होतं, तुम्ही राजीनामा दिलाय. राज ठाकरेंकडून काही तुम्हाला फोन किंवा काही निरोप आलाय किंवा एकूण? फोन माझ्या पक्षाच्या एका नेत्यांकडे आला होता. पण मी त्यांना काल विनंती केली की मला नका प्लीज फोन देऊ नका, कारण मी साहेबांना फसवू शकत नाही. आयुष्यात कधी त्यांना फसवलं नाही. आणि आता जर मी माघारी फिरणारच नाही आहे तर मला कृपया माझे हात जोडून तुम्हाला विनंती राहील की मला नका तुम्ही आग्रह करू, मला साहेबांसोबत नका बोलायला हो. मला नाही बोलायचं, मला जमणार नाही बोलणं, मला जड होईल ते. कारण परवा दिवशी पाहिलं तुम्ही तर मी सांगितलं सगळ्यांना, जाहीर सांगितलं की मला कालच्याला माझी परवा दिवशी शुगरसुद्धा प्रचंड वाढलेली होती. घरच्या लोकांनी शेवटी मला या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने बोलल्यात ते मला माहिती आहे. त्यामुळं माझं जर काय बरं वाईट झालं ना तर मग काय, मग कुणासाठी करायचं एवढं सगळं? या सगळ्या तुमच्या पक्षाला सोडल्यानंतर, पक्षाला सोड चिठ्ठी दिल्यानंतर पक्षाला आदेश देण्यात आलेला आहे की कुणीही बोलायचं नाही, तुमच्या या सगळ्या राजीनाम्यावरती कुणी भाष्य करायचं नाही आहे. आणि तसे आदेश पक्षाकडूनच देण्यात थांबले नाहीत ना. रात्री 3-3 वाजता फोन केलेत शाखा अध्यक्षांना, पोस्ट डिलीट कर, पोस्ट असं करा. या लोकांनी वाटोळं केलं पुण्याचं. आणि अजून झोपा येत नाहीत रात्रीच्या यांना. 3-3 वाजता वेळ पडली ना तर कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा बंद नाही केला ना या लोकांनी, तर मग मला ते साहेबांना सगळं पाठवायला लागेल की कोण साहेब खरं फसवत होतं तुम्हाला ना अजून कोण फसवतं. रात्री 3-3 वाजता फोन करून कार्यकर्त्यांना धमकी देतात. का मेसेज टाकला,
का पोस्ट टाकली, का असं करतो, का तसं करतो. अरे फेसबुकवरती सोशल मीडिया आहे, व्यक्त होणारी व्यक्त वसंत मोरेने कुणाला सांगितलं नाही की बाबा रे माझ्या मागं पक्ष सोड म्हणून. कुणाला सांगितलं नाही, अजिबात कुणालाही सांगितलं नाही. कधी कुणी यावं कुणी सांगावं की वसंत मोरे म्हटलं की बाबा चल मी राजीनामा देणार, तुम्हाला समर्थक आहे पक्ष सोड. चायला असं जर मला कुणी सांगितलं ना, मी म्हणून ती पैज लावा माझ्या संग, पण मी असं कधी वागलो नाही, वागणार पण नाही. तर या सगळ्या याच्यावरती मनसेकडनं कुणीही बोललं नाही आहे. मात्र अविनाश जाधवांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे. त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की राजा आणि एका हत्तीची ती एक छोटी स्टोरी सांगितली. हत्तीला वाटतं की मी माझा सगळीकडे सत्कार होतो, माझीच वळणी होते, मात्र त्या राजामुळे तो हत्ती आहे, असं कुठेतरी उपरोधिक टोला तुम्हाला मारलं. कसं आहे माहिती आहे का, योग्य वेळी प्रत्येकाला उत्तरं मिळतील. आणि आता ही वेळ नाही आहे. साहेबांना काय दुःख आहे ते साहेबांना माहिती आहे, यांना नाही माहिती. त्यामुळे मला कुणावरही भाष्य करायचं नाही. त्यामुळे मी ना अविनाश दादावर बोलणार ना सचिन गोळेवर बोलणार. मला कुणावरती बोलायचं नाही. त्यांनी पण बोलू नये, माझी अशी विनंती राहील त्यांनासुद्धा की बाबा पक्ष संघटना हे विचार आहेत, तुमचे विचार तुमच्यापाशी ठेवा. मी माझ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट भाषेत काल सांगितलं की कुणीही माझ्या विरोधामध्ये जे कमेंट्स करतील, जे फेसबुक पोस्ट टाकतील, त्यांना जर तुम्ही कुणी महाराष्ट्र सैनिकांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला, माननीय राजसाहेबांना जर मला माझ्या कुठल्या कार्यकर्त्यांनी कमेंट्स केलेली मला दिसली तर मी त्याच्याबरोबर त्या कार्यकर्त्याबरोबर माझं नातं संपवून टाकेल. मी उलट माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा नो नका या गोष्टी करू, आपल्याला नाही करायचं. संघटनेवरती जीवापाड प्रेम केलेला वसंत मोरे कार्यकर्ता आहे, त्यामुळं तिथं नको. ज्यांना ज्यावेळेस उत्तर द्यायचं ना त्या लोकसभेला उत्तर देईन मी. लोकसभेला उभं राहणार, हे लढणारच मी, पुण्याची लोकसभा लढणारच आहे. त्यामुळं मला वाटतं मी माझ्या विचारावरती ठाम आहे. मला जे निर्णय माझे असतील तर मी माझ्या लोकांबरोबर पुणेकरांबरोबर बोलून घेईल. धन्यवाद. तर वसंत मोरे होते ज्यांनी काल मनसेला सोड चिठ्ठी दिलेली आहे. मात्र मी पुणे लोकसभा लढवणार यावर मात्र ते अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळतं आणि येत्या 2 दिवसात या संदर्भातला अंतिम निर्णय घेईल असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलंय. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.